नमस्कार. पुन्हा एकदा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधत आहोत. मागील काही दिवसांपूर्वी अपक्ष आमदार रवी राणा यांचं एक वाक्य गाजलं की जर आम्हाला मतं दिली नाही तर लाडकी बहीणचे मिळालेले पैसे आम्ही परत देऊ. काल भाजपचे खासदार यांनी असंच वक्तव्य केलं. त्यांनी तर पुढे जाऊन असं म्हटलं की काँग्रेसच्या रॅलीमध्ये जर कोणी महिला आढळल्या आणि त्या जर लाडकी बहीण योजनेचा फायदा घेत असतील तर त्यांचे फोटो काढा, त्यांची नावं आम्हाला सांगा, आम्ही ती योजना बंद करू. याच्यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मुळामध्ये लोकप्रतिनिधी म्हणजे काय, खासदार आणि आमदाराचं काम काय असतं हे यांना समजलं नाही आणि असे उमेदवार ऑलरेडी आपण निवडून दिलेले आहेत. खासदार आणि आमदाराने काहीही असलं तरी सर्वांची कामं करायची असतात, सर्वांना समान वागवायचं असतं. इथं तसं होताना दिसत नाही. हे का दिसत नाही याची दोन कारणं आहेत. एक तर यांना आपण काय बोलतो हे कळत नाही. दुसरी गोष्ट, आता त्यांना असं झालेलं आहे की लाडकी बहीण योजना महाराष्ट्रावर सध्या 7.80 लाख कोटी इतकं कर्ज झालेलं आहे. ही योजना चालवायची झाली तर आणखं कर्ज लागणार. पुढे आपल्याला त्रास होऊ नये म्हणूनच असं केल्यामुळे इतक्या लोकांचं लाडकी बहीणचे हे बंद केले. योजना चालू ठेवायची, मात्र पुढे फायदा जास्त लोकांना मिळवून द्यायचा नाही म्हणून अशी वक्तव्य केली जात आहेत. म्हणजे ही योजना एक प्रकारे बंद करण्यासाठी अशी व्यक्त करतायत की काय, अशी शंका घ्यायला जागा आहे. किंबहुना ते तसंच असावं असं मी म्हणू शकतो. हे का म्हणता येईल, यांना ह्या ज्या योजना आणल्या त्या योजना राबवायच्या कशा याची कल्पना नाही. कुठेतरी दिल्लीमध्ये आम आदमी सरकारने ती योजना राबवली म्हणून आपण इकडे राबवूया असं म्हटलं त्याने, ती योजना चालू केली. पण ती योजना राबवायची कशी हा प्रश्न त्यांना पडलेला आहे. त्यामुळे ही बंद करण्याकडे त्यांच्या जास्त कल आहे. मागे तर एकदा एक केंद्रीय मंत्री, मला वाटतं नितीन गडकरीच म्हणाले होते की आम्ही एवढी भरमसाठ आश्वासनं दिली कारण आम्हाला माहिती होतं की आम्ही निवडून येणार नाही, त्यामुळे अशी आश्वासनं दिली आणि आम्ही निवडून आलो असं वक्तव्य केलं होतं. तेच इथंही होतं की काय अशी शंका घ्यायला जागा आहे. त्यामुळे मला खात्री आहे की तसेही महाराष्ट्रातल्या बहिणी ह्या सुसंस्कृत आहेत, त्यांना काय चांगलं काय वाईट हे कळतं. त्याच्यामुळं त्या यांच्या असल्या धमक्यांना वगैरे भीक घालणार नाहीत आणि योग्य काही ते ठरवून महायुतीच्या सर्व उमेदवारांना पाडतील याची मला खात्री आहे. महाराष्ट्राला महायुती सरकारच्या बेजबाबदार वर्तनापासून आणि दिवाळखोरीपासून वाचवायचं असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. पुन्हा भेटत राहूया वेगवेगळे विषय घेऊन पुढील भागामध्ये.